हरिभाऊंचं वय जास्त, हरिभाऊंना वाचन आता लक्षात राहत नाही. 16/4ची व्याख्या सामाजिक मागासलेपण आहे आणि सामाजिक मागासलेपण अशी स्पष्ट शब्द आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे 16/4ची व्याख्या हरिभाऊंनी चुकीची वाचून दाखवली. असो, मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही. मला एक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम देशातल्या राजकारण्यांना मला हात जोडून विनंती करायची आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, सगळ्याच राजकीय पक्षांना 50% खुल्या जागा ह्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या आधारे बेसिक स्ट्रक्चर म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत. त्या 50% खुल्या जागांवर ब्राह्मण असतील, कोमटी असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, तेच नाही तर इतर खुल्या वर्गातले जे मागासले आहेत ते सुद्धा गुणवंत असतील, त्यांच्यासाठीच्या या 50% जागा आहेत. हे पिल्लर आहे, या देशाचं पिल्लर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानाचं. आम्ही हिंदुस्थानी नाहीत का, असा प्रश्न मला काँग्रेसच्या अध्यक्षांना, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष जे शरद पवार विचारायचं की आम्ही जर हिंदुस्थानी आहोत तर हे 50% जागांच्या संदर्भानं हे देता येत नाही असं का म्हणण्याचं धारिष्ठ तुम्ही दाखवत नाही. 50% मध्ये येता येणार नाही आणि ओबीसी मध्ये मागास नाहीत म्हणून जाता येणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी मी सांगितल्यात. आपला मुद्दा समजला, आपला मुद्दा समजला. मी वीरेंद्र पवार यांच्याकडे जाते. वीरेंद्र पवारजी, सदावर ते काय म्हटले आपण ऐकलंय, आपली भूमिका. पहिले ती काय बोलतायत ती त्यांना बोलायला सांगा, मांडायला सांगा. ओरडताय कशाला, आमच्या कानाला कशाला त्रास देताय? तुमची जी भूमिका आहे तुम्ही स्पष्ट मांडा तिथे. ओरडून ओरडून काय होणार आहे? विषय कुठला चाललाय? क्युरेटिव्हच्या संदर्भामधला विषय चाललाय, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य करावं. आम्ही सांगितलेलं आहे की राज्य सरकारने क्युरेटिव्ह कडे सुप्रीम कोर्टाकडे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी ऍप्लिकेशन केलं. सदावर्तेजी, आपला मुद्दा झालाय, आपला मुद्दा आपण ऐकलाय. वीरेंद्र पवार यांना बोलू द्या. आणि नंतर या विषयावरती जे स्पष्टीकरण आहे ते त्यांनी द्यावं किंवा त्याच्यावरती त्यांनी मत मांडावं. बाकीचे इतर मामा भाच्यांची भांडणं, त्यांची घरची भांडणं त्यामुळे वेळ कशाला काढताय? आमचं साधं सरळ हे आहे. आमचं तिथे आंदोलन आज जालन्यामध्ये चालू आहे, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. इथे मुलं एका पाठोपाठ एक आत्महत्या करतायत, कुठले तरी अशी कृत्य करतायत ज्याच्याकडून ते गुन्हेगार शाबूत व्हायला लागले. मग अशा वेळी आम्हाला समाज शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अशी कुठल्या तरी भडकाऊ भाषण घेणाऱ्या लोकांना आपण मोठं करून त्याच्यावरनं होणाऱ्या परिस्थिती ही शेवटी आम्हाला निस्तरावी लागते. आणि जी नंतर काही ठिकाणी जीव गमावलेले असतात तर त्या ठिकाणी अजून परिस्थिती वाईट होते. त्यामुळे आज शांततेमध्ये घेणं हे आंदोलन आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण असे भडकाऊ भाषण देऊन, लोकांना उत्तेजित करून, काहीतरी चुकीचं बोलून, त्यांना रस्त्यावरती आणून त्याच्याकडनं काहीतरी प्रवृत्त करून घेणं आणि नंतर मग पुन्हा डंकी की चोट पे वगैरे असल्या फालतू गोष्टी करणं, हे ऐकायला काय आम्ही मराठा समाज बसलेलो नाही. आम्ही आमच्या मागणीसाठी आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही. आमच्या हक्काचं जे हिरावलेलं आहे इतक्या वर्षापासून जे नाही मिळालेलं, 40 वर्ष आम्ही शांत पद्धतीने लढाई चालू आहे. 50च्या वरती आता बलिदान गेलं, आठवड्याभरामध्ये 10 गेलेले आहेत. आम्हाला त्याची चिंता आहे. हे असले फालतू ओरडणाऱ्यांवरती आम्हाला काय करायचंय? त्यांचा काय संबंध आहे? कोण आहे ते? अभ्यासक आहेत? कोण आहेत? वकील आहेत? कोण आहे? काय त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे कम्युनिटीला? काय कॉन्ट्रीब्युशन नाही. अशा लोकांचं आम्ही कशाला ऐकावं? जो अभ्यासक असेल, जो बाबा आमदार खासदार असेल, जे राहिलेले जे कमिटीमध्ये काम करतात त्यांचं ऐकू आम्ही. बाकीच्या लोकांचं घेऊन तुंतनं वाजवून काय करायचे? ते वाजवलं, पाहिलं आम्ही कसं वाचतं ते. बस झालं. आम्ही आमच्या समाजाच्याशी असलेल्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत आणि आम्हाला आता फार कमी कालावधी आमच्याकडे राहिलेला आहे. आमचे उपोषण करते आता 2-2, 3-3 दिवस झाले उपोषण करतात. पाणी न घेता उपोषण काही ठिकाणी चालू आहे. ती परिस्थिती आम्हाला सांभाळायची आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायचं आणि आमच्या तरुण लोकांना आम्हाला शांत ठेवून आंदोलन आम्हाला पुढे रेटायचं, याच्या संदर्भामध्ये आम्ही काम करतो. बाकी राज्य सरकारने दिलेला त्यांचा शब्द पाळावा. मुख्यमंत्र्यांनी तर शपथच दिलेली आहे. बाकीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेल हेही ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही तिथेच साशंक आहोत. सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडलेला आहे, त्यावरती आम्ही डोळे उघडून वाट बघत आहोत. नक्कीच नक्कीच वीरेंद्रजी, खरं तर हरिभाऊ राठोड यांनी एक फॉर्म्युला मांडलेला आहे की ओबीसी मधून जे सब कॅटेगरी आहे त्यातून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
नाही, त्यांनी जी मांडलेली रोहिणी कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मांडलेली भूमिका त्यांनी बऱ्याच वेळा आमच्या समोर मांडलेली आहे. परंतु कसं आहे की हे राज्य सरकारने करण्याचं काम आहे. समाज म्हणून एकटा आपण कुठलाही असा निर्णय घेऊ शकत नाही. आणि ज्यावेळी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये आम्ही ज्यावेळी भाष्य करतो त्यामुळे कम्युनिटी ऍज अ होल आम्हाला करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. 32% आमचा मराठा समाज असल्यामुळे आमचं पुढारपण जास्त लोकांना दिसतं. पण त्याच्याबरोबर एक लक्षात नाही की सर्वात जास्त होणाऱ्या आत्महत्या असतील किंवा शेतकरी असेल हा पण मराठा समाजातला एक घटक आहे. आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे त्यांनी जे सांगितलं की वाटून घेण्यासारखं आहे आरक्षण, पण ते राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ठरवायचं असतं. ते भूमिकेमध्ये आम्ही जरी उद्या हो म्हटलं तरी बाकीच्या ज्या त्याच्यासाठी लागणारे जे पॅरामीटर्स आहेत मराठा समाजाला आरक्षणासाठी मागास सिद्ध करणं वगैरे हे राज्य सरकारचं काम आहे. ते पूर्ण केल्यावरतीच होऊ शकतं. त्यामुळे पहिल्यांदा क्युरेटिव्ह पिटिशनचं पहिल्यांदा निकाल काय येतो त्याच्यावरती पुढचं भाष्य होणार आहे. कारण त्याला लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत हे राज्य सरकारला कराव्या लागणार आहेत. कारण आयोगाकडनं त्या शिफारसी होणं आवश्यक असतं. ज्या पूर्तता करायच्या त्या आयोगाने करायच्या असतात. आणि त्यामुळे हा ओव्हरऑल जे त्यांचं मांडणं आहे ते जरी आपण एका अर्थी जरी मान्य उद्या केलं तरी राज्य सरकारकडनं ते पुढे येणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही इंडिव्हिज्युअल ह्या संदर्भामधले कुठलंही त्याच्यावरती आम्ही ठोस निर्णय देऊ शकत नाही. राज्य सरकारने घेण्यातल्या त्या भूमिका आहेत आणि राज्य सरकार आणि केंद्राने जे निर्णय घेतील मराठा समाजात तो आपल्याकडे येईल. बर, सदावर्तेजी बोला, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं. कायदेशीर बाब सांगितली नाही, क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल सांगितलं नाही, लोक कसे जमा करायचे गुमरांग करायचे ते सांगितलं. यांची भूमिका एका समाजापुरती असेल, त्या समाजाच्या प्रती आम्हाला सुद्धा सद्भावना आहेत, परंतु ज्या गोष्टी मिळत नाहीत मृगजळाच्या मागे आम्ही समाजाला पाठवणार नाही. ते ज्या समाजाची गोष्ट करतात त्या समाजाच्या पैकी आमच्यासोबत 33,000 मराठा समाज आहे. त्यासोबतच आमचे सगळे पदाधिकारी मराठा आहेत. आज तुम्हाला सांगतो कागलमध्ये सुद्धा काल माझ्या गाडी फोडल्याबद्दल मराठा भावांनी आंदोलन केलंय. अमरावतीमध्ये मराठा भावांनी माझी गाडी फोडल्याबद्दल आंदोलन केलंय. तुम्हाला सांगतो सर्वत्र आमचे मराठा भाऊ आहेत. आम्ही जातीच्या विरुद्ध नाहीत. राहिला प्रश्न दुसरा, हे पवार स्वतःच किती कन्फ्यूज आहेत. एका बाजूला सांगतात सब कॅटेगरायझेशन, मागास तर ठरा, मागास ठरल्याशिवाय सब कॅटेगरायझेशनमध्ये तुम्ही जात नाहीत. दुसरी गोष्ट क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत सन्माननीय अँकर जे आहेत ते वारंवार विचारतायत. मी तुम्हाला सन्माननीय अँकर, मी आपल्या श्रोत्यांसाठी आणि व्ह्युअर्ससाठी मी सांगतो, क्युरेटिव्ह पिटिशन हे पॉईंट ऑफ लॉ आहे आणि पॉईंट ऑफ लॉ असल्यामुळं कोणत्याही पद्धतीने कोणत्याही इव्हिडन्सला 0.1% पाहिल्या जाण्याची शक्यता असते. 0.1%. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनमधून मागास मराठा ठरणं हे म्हणजे जवळपास म्हणजे अशक्य असलेली बाब आहे. फक्त शक्य काय आहे तर पॉईंट ऑफ लॉवर चर्चा होईल. आणि पॉईंट ऑफ लॉ मध्ये एक मुद्दा ऑलरेडी डिसाईड झालेला आहे की EWS रिझर्वेशनच्या संदर्भाने थांबा. आता अँकर आता त्यांना बोलतं बंद कर. आता मी कायद्यावर बोलायला लागलो की ते समाजावर जाते. थांबतायत सदावर्तेजी, आपण बोला. क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भाने बोलतो. हा आता मुद्दा असा आहे की क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जर तुम्हाला एकच मुद्दा तुमचा पॉईंट ऑफ लॉ असू शकेल की EWSचं आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन, ज्याच्यामध्ये 80%च्या जवळपास मराठा भावांनी ते जागा पटकावलेल्या आहेत, तर त्या संदर्भानं 50%च्या वर कसं गेलं तर ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऑलरेडी EWSची सर्वोच्च न्यायालयाने व्हॅलिड ठरवलेली आहे. ती जजमेंट जी आहे पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये वाचली जाईल. याच्या बाहेर मला नाही वाटत की माझ्या, आणि राहिला प्रश्न माझा काय अभ्यास आहे, मी डॉक्टरेट आहे, PhD आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सर्वाधिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह केसेस मी चालवलेला माणूस आहे. आणि मी एखाद्या गरीब कष्टकऱ्यांना फाशी दिली काय, जेल केली काय, वकिली केलं काय, हे माझा मोठेपणा समजतो, दागिना समजतो. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनमधून फार काही साध्य होऊ शकणार नाही. मला पुन्हा एकदा राजकारण्यांना सांगायचं, आम्ही 50% खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. तेच भारताचं पिल्लर आहे, तेच संविधानाचं पिल्लर आहे आणि त्या पिल्लरला तुम्ही हात लावू नका. आम्ही हिंदुस्थानी आहोत, प्रभू श्री रामचंद्रांना मानणारे आम्ही सुद्धा आहोत, छत्रपती शिवरायांचे आम्ही सुद्धा मावळे आहोत. आणि शेवटी मला सांगायचंय पवार, तुम्हाला खुलं सांगत आहे मी, सीमेवर असलेले मराठा समाजातील सैन्यामध्ये असलेले भाऊ त्यांनी हँड फ्री फोन केला. जे काश्मीरला आहेत त्या काश्मीरी भावांनी हँड फ्री फोन केला. सगळे एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं सर फोन हँड फ्री आहे, आम्ही मराठा आहोत,
सैन्यामध्ये आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुमची भूमिका योग्य आहे, तुम्ही खरं बोलता. सैन्यातल्या मराठा भावाला खरं वाटतंय, कष्टकरी मराठा भावाला खरं वाटतंय. केवळ लोक जमावून काहीतरी राजकारण करणाऱ्या काही लोकांना माझं खोटं वाटतंय. त्यामुळे मला चिंता नाही, मी माझ्या खुल्या वर्गातील 50% जागांसाठी लढत राहील. बरं बोला वीरेंद्र पवार बोला. माझ्या कुटुंबातले सर्वजण सैन्यातच आहेत, त्यांना नाही खरं वाटत. आणि 80% ईडब्ल्यूएस मधली जी फिगर तुम्ही सांगता ही कुठून आणली? कुठेही शासकीय आकडे असे आलेले नाहीत की ईडब्ल्यूएस मध्ये 80% मराठा समाज आहे. ईडब्ल्यूएस हा इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी आहे, कुठल्या जातीसाठी मर्यादित नाही. त्यामुळे ह्यांच्याकडे कुठून आकडे आले, कोणी यांना आकडे दिले, त्याचं पण आकलन झालं पाहिजे. काहीतरी आपलं सांगायचं, समोर सांगायचं. सदावर्तेजी थांबा, वीरेंद्र पवारांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, त्यांना बोलू द्या. थांबा सदावर्तेजी. चला आताच वाचून दाखव. सदावर्तेजी आपण आपला मुद्दा पूर्ण केलाय, वीरेंद्र पवार यांना आपला मुद्दा पूर्ण करू द्या, ते बोलतायत. वीरेंद्रजी बोला. 80% ईडब्ल्यूएस मध्ये जे ते सांगतायत की मराठा समाज आहे, अहो तो जो सेक्शन दिलाय तो इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी दिलेला आहे, तो जातीसाठी कुठला दिलेला नाही. त्यामुळे उगाच जात त्याच्यामध्ये घुसवता कामा नये. तो सेक्शनच इकॉनॉमिकल विकर सेक्शन असं म्हटलंय. मग तुम्ही जातीचा आधार त्याच्यामध्ये कसा काय घेता? तो सेक्शन जातीसाठी नाहीच आहे. आज तुम्ही म्हणताय की तुम्ही शिक्षण घेतलं होतं, म्हणजे शिक्षण घेतलं होतं त्याच्यामधला त्याचा पहिला शब्द कळला पाहिजे काय आहे. तो इकॉनॉमिक विकर सेक्शन वाले घेतात, त्याच्यामध्ये तुम्ही जात शोधणार. तुम्हाला कोणी पाठवलं जात शोधायला त्याच्यामध्ये? अगदी आणि कोणी तुम्हाला दिले जातीचे आकडे? अगदी वीरेंद्रजी, गुणरत्न सदावर्तेजी, खरं तर